श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, पुढील काही मिनिटे तू हा संदेश एकाग्र मनाने ऐकावा, कारण यात तुझ्यासाठी काही विशेष संदेश आहे आणि तुझ्यासाठी काही चमत्कारिक गोष्टी येणार आहेत. त्यातील बाधा कशा दूर कराव्या यासाठी मी तुला हा संदेश देत आहे. तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश तू ऐकत राहावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. जेव्हा जेव्हा हा संदेश तुझ्या पुढे येईल तेव्हा तो ऐकून घे, कारण त्यात तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश आहे. खूप काही चांगलं आहे जे तुला मिळणार आहे, ज्यामुळे तुझं जीवन पुढे जाणार आहे. तुझ्या तुटलेल्या मनाला, तुझ्या अशांत मनाला शांत करण्यासाठी आणि तुला अधिक आनंदी करण्यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे. घाबरू नकोस. विनाकारण घाबरणे थांबव, कारण तू जी काही लढाई करतोयस सगळं काही मी पाहत आहे. तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते सर्व काही तुला दिल्या जाणार आहे. एकदम सर्वच काही मिळणार नाही, पण जसं जसं तुझं जीवन पुढं जाईल, काही काळ जाईल, तसतसं तुला सर्व काही सुख मिळत राहणार आहे. एकदम कशाचीच अपेक्षा करू नकोस, कारण तुझं जीवन हे लक्षवेधी आहे. खूप काही लोक तुझ्या भविष्यात डोकावून पाहतात, तुझ्या जीवनात वारंवार डोकावतात, कारण तुझं जीवन तू आता माझ्या चरणी सोपवलं आहेस. तू देवाचे नामस्मरण करतोस, देवावर संपूर्ण विश्वास करतोस आणि तू कधीही कुणाही पुढे आता हात पसरत नाहीस. म्हणूनच काही लोकांची तुझ्यावर नजर आहे, कारण आता तू त्यांच्या अधीन नाहीस किंवा त्यांच्या शरणागती नाहीस. म्हणूनच ते लोक तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. काही रात्री जाऊ दे आणि मग बघ, काही चमत्कार घडणार आहेत जे तुझ्यासाठी घडणार आहेत. होय, तू सत्य ऐकत आहेस. आता तुला सर्व काही संपलं आहे असं वाटत असताना चमत्कार तुझ्या बाजूने कार्य करताना तुला अनुभव येणार आहे. बाळा, तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा शुभ दिवस आला आहे. तुम्ही काही मागितले आहे, जे देवाकडे तुम्ही मागितले आहे, तेव्हा तुमच्यासाठी ते मिळणार आहे. देव म्हणतात, तुम्ही तुमच्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी जी काही तयारी दाखवत आहात, करत आहात, ती तुम्हाला पुढे नेणारी आहे. अगदी तुमच्या अशक्य गोष्टींना पूर्ण करणारी आहे. जेव्हा तुम्ही देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण एकाग्र मनाने, एका चित्ताने देवाकडे ध्यान देता, ध्यान लावता, त्याचप्रमाणे देवाकडून अखंड स्वरूपाचे आशीर्वाद येऊ लागतात. तुम्ही अनुभव घेतले असतील, कित्येकदा तुम्ही स्वामींना प्रार्थना केल्या केल्या तुमचे एखादे कार्य अगदी लगेचच पूर्ण होते. कधीकधी ते काही तासात, तर कधीकधी 1-2 दिवसात पूर्ण देखील होते. तेव्हा तुम्ही वारंवार धन्यवाद मानावा, कारण देव तुमचं सांगितलेलं, तुमचं मागितलेलं तुम्हाला देत असतो. हे संपूर्ण ब्रह्मांड, परमेश्वरी शक्ती तुम्हाला तेव्हाच मदत करू शकते जेव्हा तुम्ही या ब्रह्मांडात देवापुढे तुमची इच्छा प्रगट करता. जर तुम्ही देखील देवाशी संवाद करत असाल तर तुम्ही भाग्यशाली आहात, कारण देव तुमचं ऐकतो. देव तुमची प्रार्थना देखील ऐकतो. तेव्हा कधीही रडक्या स्वराने देवासोबत बोलू नका. आनंदाने देवापुढे हट्ट करा. जसं एखादं छोटंसं बालक आपल्या आईपुढे काही मागतं, त्याचप्रमाणे देवाला सांगा, मागा, इच्छा व्यक्त करा आणि ती आपोआप या ब्रह्मांडात पूर्णपणे जाते आणि ती देवापर्यंत पोहोचते. यावर तुम्ही अनुभव घेतले असतील किंवा आता तुम्ही अनुभव करणार आहात. तेव्हा सर्वच काही सत्य आहे. परमेश्वरी शक्ती सत्य आहे. म्हणूनच स्वामींवर आपला विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप निरंतर करा आणि
इथे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. देवाने तुमची इच्छा अनेकदा पूर्ण केली असेल किंवा देवाने तुमची सगळी काही मनोकामना पूर्ण केली असेल तर देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापुढे येऊन थांबला आहे, कारण तुम्ही भाग्यशाली आहात. तुमचे रडणे देवाने ऐकले आहे. उशीर होता कामा नये, कारण तुम्ही जी इच्छा व्यक्त करत आहात ती या ब्रह्मांडात जाईल, पूर्ण होईल. तेव्हा आनंदाने देवाला सांगा की माझी इच्छा पूर्ण करा. हे परमेश्वरा, मी तुमच्या चरणी माझी इच्छा सोपवली आहे. तेव्हा उशीर होणार नाही. अगदी कुणाची 7 दिवसात, तर कुणाची 3 दिवसात, तर कुणाची 48 तासात देखील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत येतील. ते संकेत स्वीकार करा. स्वामी म्हणतात, पुढे 7 दिवसात तुझी इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे. तुला जिंकवण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे. तुझी परिस्थिती बदलवण्याचे सामर्थ्य देवात आहे. होय, फक्त तू विश्वास ठेव आणि प्रत्येक कर्म विश्वासाने करत पुढे जा. तुझं जीवन आनंदाने भरल्या जाईल. सकारात्मक विचार ठेव, सकारात्मक विचार कर. तुझे नाते अगदी प्रेमाने तुला परत मिळणार आहे. ज्या नात्यांना तू गमावले आहे असं वाटतं तेच आता तुला परत मिळणार आहे. तोच मान सन्मान, ते सर्व काही परत मिळणार आहे. काही चुकांमुळे काही असे दिवस तू पाहिले आहे ज्या चुका तू वारंवार करू नये किंवा तू कधीच घडवू नये असं तुझ्या मनात मी आता ठामपणे सांगू इच्छितो. आजच नक्की ऐक, तू ज्या काही चुका केल्या होत्या त्या सर्व काही समाप्त करण्यात आले आहे. मी पुसून टाकले आहे. लाखो लोकांमधून तुझी निवड मी करत आहे. बाळा, आज काही कारण नसताना देखील तुझ्या मनात काही शंका आहेत. त्या शंका दूर करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. लाखो लोकांतून मी तुझी निवड करतो आणि तुझ्या मोबाईलवर हा संदेश पाठवतो. म्हणजेच हा तुझ्यासाठीच आहे. संदेश संपूर्ण ऐकून घे. शेवटी नामस्मरण आहे. ते नामस्मरण फक्त डोळे बंद करून ऐकत राहा. तुझ्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल आणि तू अधिक ऊर्जावान होशील. कारण मी तुला निवडतो ऊर्जा देण्यासाठी, तो माझा दिव्य प्रकाश देण्यासाठी जो तुला हवा आहे. तुझ्यातलं बळ तुला कमी वाटत असेल तर नामस्मरण ऐक, कारण यामुळे तुझी ऊर्जा वाढेल. तू सकारात्मक होशील आणि इतर काही लोकांपेक्षाही तू जलद गतीने तुझे कार्य पूर्ण करशील. होय, तू सत्य ऐकत आहेस, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण ऐकता किंवा म्हणता, देवाला वेळ देता, तेव्हा तो वेळ तुमचा कधीही निरर्थक होत नाही. अगदी हे क्षणसुद्धा तुझे माझ्या पूजेत, माझ्या नामस्मरणात मोजले जात आहेत. होय बाळा, कारण सर्व काही देव करत आहे. देव तुझ्यापर्यंत आशीर्वाद पाठवतो, तुला उंचावतो, तुला धडा देतो, तुला पुढे नेतो आणि तुला उंचावण्यासाठी अधिक आशीर्वादित करतो. तुला उभं करतो, तुझं रडणं थांबवतो, तुला ती अपेक्षापूर्तीचा आशीर्वादही प्रदान करतो. तुला अधिक मिळण्याची आवश्यकता आहे. होय, ते सगळं काही तुझ्याजवळ येत आहे. फक्त तुला पावले टाकून पुढे चालावं लागेल. तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात थोडे प्रयत्न वाढवावे लागतील. मग बघ, तुझ्या जीवनात दुःख नाही तर सुखच सुख येत राहील. आनंदाचे क्षण येत आहेत, आनंदाची बातमी येत आहे. तुम्ही काही काळ असा घालवला आहे जेव्हा तुम्ही खूप रडला आहात, त्रासात होता, दुःखात होता, पण आज मात्र तुम्ही त्यातून सावरला आहात, कारण परमेश्वरी आशीर्वाद तुमच्या निरंतर सोबत आहे. देव करुणेने तुला पाहतो, आनंदाने तुला भरतो आणि तुझ्यासाठी सर्व काही घडवून आणतो. आजचा हा पवित्र संदेश तू एकाग्र मनाने ऐकला आहेस. हा योगायोग नाही तर स्वामींचा इशारा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा. तुझ्या मोबाईलपर्यंत हा संदेश पाठवण्यात आला आहे. हा व्हिडिओ तू उघडला आहे तर तुला दिसलं असेल की मी आशीर्वादाच्या मुद्रेत बसलो आहे. हा आशीर्वाद तुझ्यासाठी आहे. चमत्कार घडणार आहेत. तू ते स्वीकार कर. आनंदी हो. आनंदी होण्याचे क्षण हे वर्तमानात आहेत. अगदी भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार सोडून दे. काही काळात तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करत आहात ती काही तासात देखील पूर्ण होण्याचे सामर्थ्य
परमेश्वराच्या शक्तीत आहे, तेव्हा परमेश्वरी शक्तीला मान्य करा आणि आपल्या आशीर्वादांना स्वीकार करण्यासाठी तयार व्हा, दक्ष व्हा. कारण आता तुमचे जीवन पुढील उच्च स्तरावर पोहोचवले जात आहे. संकट नाहीसे होतील, तुमची कारणे समाप्त होतील आणि तुम्ही अधिक मजबूत बनाल. तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि तुम्ही आर्थिक संपन्नता, सुसंपन्नता प्राप्त कराल, जी तुम्हाला हवी आहे. तुमच्या प्रत्येक कार्यातले अडथळे दूर करण्याचे सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला देतो. ते स्वीकार करा. हेच आनंदाचे क्षण आहेत, ज्यात तुम्ही आशीर्वाद स्वीकार करत आहात. जेव्हा तुम्हाला हा आशीर्वाद मिळाला आहे, तेव्हा तुमचा भाग्योदय होत आहे हे समजून, होय देवा, मी भाग्योदयासाठी तयार आहे, असे टाईप करा. विविध मार्गांनी तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहे. त्यासाठी मन खुले करा. आनंदी राहा, आनंद वाटा आणि जे काही मिळत आहे ते स्वीकार करा. कारण परमेश्वरी शक्ती तुमचं प्रेम वाढवतं, तुमचा आनंद वाढवतो आणि तुम्हाला पुढे नेतो. जर तुम्ही हा स्वामींचा दिव्य संदेश ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात, कारण स्वामींनी तुमची निवड केली आहे. देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शक्ती प्रदान करतो, तुम्हाला उंचावतो आणि तुमच्या आर्थिक समस्या संपवतो, तुम्हाला आर्थिकतेने सबल बनवतो. जर स्वामींकडे तुम्ही प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेवा की तुमची प्रार्थना स्वीकार होत आहे. आनंदी राहा. सर्व काही चांगलंच, शुभच होणार आहे. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली ही सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.